प्रत्येक घरातली ती ही खूप स्ट्रॉंग असते, कणखर असते, व्यवहार दक्ष असते आणि अप्रतिम आयुष्य घडवण्याची ताकद तिच्यात असते. अनेकदा तिला डावललं जातं, तिचं खच्चीकरण केलं जातं किंवा तिला हवा तसा सपोर्ट दिला जात नाही. म्हणून अनेकदा ती खूप मागे राहते. तिला खूप काही करायचं असतं, खूप स्वप्न, खूप आकांक्षा, खूप चिकाटी आणि खूप जिद्द पण तिच्यात असते. पण तिचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि तिची ऊर्जा किचनमध्ये, कुटुंबातील लोकांना खुश करण्यामध्ये, नातीगोती सांभाळण्यामध्ये आणि उरलेला चिंता, काळजी, मनस्ताप करण्यातच निघून जातो. स्वप्न पूर्ण करायला ताकदसुद्धा नाही उरत. पण आजपासून तू तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्या आधी मनाला तयार कर. कितीही त्रास झाला, कितीही अडचणी आल्या किंवा कितीही मला डिस्टर्बन्स आला तरीही चालेल, पण मी माझ्या स्वप्नांना नक्कीच पूर्ण करेल, अशी ऊर्जा तू तयार कर. नमस्ते, मी पल्लवी. थँक्यू सो मच तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंस म्हणून. नसेल केलं तर लगेच कर. आज मी बोलणार आहे, तुझे जे स्वप्न मनाच्या आत दडून ठेवले तर त्याला पूर्ण करण्यासाठी पहिली स्टेप काय घ्यायची. तुझ्यामध्ये अनलिमिटेड पॉवर आहे. तुला त्या पॉवरच्या मदतीने हवं ते मिळवू शकण्याची ताकद पण रेडी आहे. पण तूच स्वतः रेडी नाही आहेस. तुला मी आता काही ट्रिक्स सांगणार आहे. ते तुला स्वप्न पूर्ण करायच्या आधीची पहिली स्टेप म्हणजे जी डोक्यात पहिले प्रोग्रामिंग होते ती करण्यास मदत मिळेल. आणि या ट्रिक्सनी तुझा आत्मविश्वास, तुझी हिंमत आणि तुझी ध्येय प्राप्त करण्याची जिद्द याला एकदम चार्ज मिळेल. सगळ्यात पहिले स्वतःला मदत कर. स्वतःला सतत पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न कर. नकारात्मक गोष्टी, नकारात्मक लोक यांना जास्तीत जास्त टाळ किंवा यांना इग्नोर कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला ओळख. काय होते, काय झाले ह्याचा विचार करण्यापेक्षा आत्ता मी काय आहे आणि मी अजून काय चांगलं करू शकते ह्या गोष्टीकडे लक्ष दे. स्वतःची ओळख तयार करण्यास स्वतःला मजबूर कर. कारण युद्ध आधी डोक्यात जिंकलं जातं हे तूही मानतेस. तर सर्वात आधी तुला फक्त काय करायचं, इमॅजिन करायचे तुझं जे स्वप्न आहे ते पूर्ण झाले आणि तो झाल्याचा आनंद आणि कुटुंबाची रिॲक्शन ह्या सगळ्या मिळून आनंद ह्या पॉझिटिव्हिटीमध्ये तू सेट कर. म्हणजेच तुझ्या डोक्यामध्ये तू सतत विचार कर. चालता फिरता काम करताना तुला फक्त इमॅजिन करायचं की असं असं झालेलं आहे, मला खूप आनंद झाला आहे, माझ्या घरच्यांना खूप आनंद झाला आहे, हे इमॅजिन कर. ते काय होईल, कसं होणार आहे, कसं जमणार आहे ह्याचा विचार काहीच करू नको. फक्त इमॅजिनेशनमध्ये आनंद घे. आणि त्याचबरोबर तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय लागणार आहे ते बघ आणि ते सगळं कलेक्शन कर. समजा तुला अभ्यास रिस्टार्ट करायचा आहे तर त्याच्यासाठी तुला लागणाऱ्या गोष्टी ज्या की यूट्यूबवरही मिळतात त्या गोष्टी प्रॉपर प्लॅनिंगनं एक लिस्ट तयार कर आणि त्यानुसार तू एक स्टेप हळूहळू घेण्याचा प्रयत्न कर. उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक श्वासामध्ये फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काय धडपड करू शकते ह्याचाच विचार कर. पण हा विचार करता करता कुटुंबाला मात्र दुर्लक्ष करू नकोस. त्यांना तुझी गरज लागल्यास आधी जा, आधी कुटुंबाला प्रायोरिटी दे आणि मग परत स्वप्नांना रिस्टार्ट कर. स्वप्न पूर्ण करण्याआधीच गाजावाजा कुठेच करू नकोस. आणि मला हे आता मिळवायचे म्हणून यासाठी अतोनात खर्च नको करू. शक्य होईल तेवढा खर्च टाळ आणि स्वप्न फक्त आणि फक्त तुझ्या मेहनतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. ह्याच जर्नीमध्ये, ह्या स्ट्रगल टाईममध्ये तू कोणालाच शब्दाने दुखवू नकोस. कारण ज्याला तू दुखवशील आणि ते तुझ्या मेहनतीवर किंवा तुझ्या स्वप्नांवर पॉईंट आऊट करतील जे की तू सहन करूच शकणार नाहीस. आणि मेहनत करताना जितकं होईल तितकं डाऊन टू अर्थ जाऊन मेहनत कर. कारण तिथून तुला चांगलं रिटर्न मिळेल. फॉर एक्झाम्पल, तू एखाद्या क्षेत्रात मेहनत करत आहेस तर तिथे तुला एकदम तृणच समान, एखाद्या गवता समान तिथंपर्यंत खाली जाऊन अभ्यास करायचा आहे म्हणजे तुला बारकावे समजतील. तर हे काही पॉईंट्स होते जे की तुला खूप मदत करतील. एकदम स्टेप 1च्याही आधी असलेले हे पॉईंट मी तुला सांगितले. तर तुझ्या जर्नीसाठी खूप मनातून ऑल द बेस्ट. आणि तुझ्याकडे अशाच काही ट्रिक्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळव. पुढच्या व्हिडिओमध्ये ते मी नक्कीच ॲड करेन. आणि आता तू उत्साहाने मेहनत कर. कारण 99% तुला फक्त आणि फक्त कष्टच करावे लागणार आहेत. त्याशिवाय दुसरा शॉर्टकट कुठेच मिळणार नाही तुला. फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. क्षेत्र कोणतंही असो.
बारकावे लक्षात ठेव, सगळं प्रॉपर प्लॅनिंगनं एक्झिक्युशन कर, टाईम मॅनेजमेंट नीट कर आणि जेवढं होईल तेवढं सकारात्मक राहण्याचा प्रयत्न कर. थँक्यू.